यामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. माझी मागच्या जन्माची बायको आले. असं काय डोक्यात नाही आलं का? तुला डोकाय काय रे डोके? अरे काय झालं ते डिटेल मध्ये सांग. माझ्या मागच्या जन्माची बायको शांती आले त्यामुळे घरात अशांती झाले. शांतीने केली क्रांती. माझी ना ननन गेल्या जन्मी ना तुझ्यासारखीच होती. तिचं नाव होतं कांती आणि तिला ना गेल्या जन्मी झाली होती वांटी. वांती का झाली? येडपटच आहे तिला ना दिवस गेले. अगं वहिनी दूध. तुझं लक्ष कुठे आहे? अरे रश्मी असं काही घडल्यानंतर लक्ष लागेल का? हे बघ वहिनी तू काही टेन्शन घेऊ नकोस ना. मी आहे ना. हे बघ आपण असं करूया मी ना त्या बाईचा विक पण शोधून काढते. तो मिळाला ना की आपण तिला लगेच घरातनं बाहेर काढू. खरंच ग. आता तू तरी डोकं चालव. हो अगं पण तू ऑफिसला का जात नाहीयेस? जाते ऑफिसला. मी किरकिऱ्यांना कळवते मी आज येत नाही म्हणून. ठीक आहे. हॅलो मॅडम. हा किरकिरे मी आज ऑफिसला येणार नाही. ओ काय झालं मॅडम? हो इथे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हो तर तुम्ही शोधून काढणार मॅडम. काहीतरी करावंच लागेल. हो मी तुमच्या बरोबर आहे. काय? नव्हे म्हणजे माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. किरकिरे आज ऑफिस तुम्ही सांभाळा. ओके मॅडम. ठेवते. थांब तुला समजावून सांगतो. त्याचं काय झालं माहितीये? ऍक्टिंग काय असते ते मी तुम्हाला दाखवून देईन. आता कितीही समजवलं तरी का उपयोग. माझे भोग मलाच भोगावे लागणार. माझी पण कुणी असेल का मागच्या जन्माची बायको? ती कचरेवाली बोलत होती. तुम्ही मला माझ्या नवऱ्यासारखे दिसता. जाधव असं अंडर एस्टिमेट करू नका कचरेवालीला. आज तिच्यामुळे ना शहर स्वच्छ असतं. कोण दिलंय ते आपल्या बडबडतात मूर्खासारखे. मी ड्युटीवरून घरी गेल्यावर रात्री माझं काय होणार? माझा नवरा आहे. टॉस करूया आपण. अरे टॉस काय टॉस? ही काय क्रिकेटची मॅच आहे? दादा अरे शांतीने जेवढं सांगितलं ना तुझ्याबद्दल सगळं मला पटलंय. पटलंय? येस.
अरे मी ना मागच्या जन्मी म्हटलं होतं माझ्या गालावरचं तीर ना याच्या मानेवर जाईल. बघू ना. नाही हो. बॉडी दाखव. एक बॉडी ठीक आहे. अरे ही बॉडी नाही रे, शर्टाच्या आतली बॉडी दाखव. काढ काढ. नाही रश्मी काय बडबडतेस तू? नाही मी नाही काढणार, मी नाही काढणार. सखाराम काढ ना, हमारा तीर तुम्हारे पास है. सायली बघू ना. नाही तू सांग. अरे नाही. सखाराम बहिणी मी बघून येते. हा थांब थांब. आता कोण आहे बाबा? बाबा बोला. हा सायली बेटा कशी आहेस? मला अजिबात बरं नाहीये. का ग काय झालं? मला माहितीये का, यांच्या मागच्या जन्मीची बायको आली आपल्या घरात. मागच्या जन्माची बायको? हे काय नवीन लफड? कानामागून आली आणि तिखट झाली. पांडुरंग पांडुरंग, तू काही काळजी करू नको, मी बघतो काय ते. पांडुरंगा. अरे ही बाई का माझ्या मागे लागले? ती शर्ट काढून दाखवणार नाही. सखाराम अगं रश्मी तू हिच्याबद्दल काय तिकीट मी लावून सांगतेस? दादा तुला आता ह्याला खरं काय ते सांगावंच लागणार आहे. म्हणजे कानकडीकडे खेचताय की काय? गुपित सांगायचं आहे. काय पुरुषासारखा आवाज वाटतो? तुमच्या बायकोमुळंच. मग आई मी सांगतेय काय? अच्छा म्हणजे आता मला घरी यावंच लागणार. हो तुम्ही लवकर घरी या. हे बघ मी येते घरी, पण तोपर्यंत तू तिला आवर घाल. चालेल. आणि हे बघ उगाच अशी मुळमुळू रडत बसू नकोस. मी उद्या घरी पोचतेच आहे. काळजी घे स्वतःची. ठेवते. आता बघतेस त्या सटवीला. येते जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, छोड़ेंगे न हम तेरा साथ है साथी, मरते दम तक मरते दम नहीं, अगले जन्म तक अगले जन्म नहीं, सात जन्म. गोड गोड आवाज आहे. काय झालं बहिणी? अगं मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते सुद्धा. मला आता सगळं आठवायला लागलंय. हीच माझ्या मागच्या जन्माची सखी आणि मी हिचा सखाराम. काय ग सखू काय ग सखू. बोला दाजीबा ओ बोला दाजीबा. असं कसं झालं? मी बाबांना फोन करून सगळं सांगणार. बाबा हे बघा ना कसं करतात. मॅडम मॅडम कशी का वाटली माझी ऍक्टिंग? आवडली ना? हो किरकिरे, तुम्ही माझा जीव घेतला असाल. मी ऍक्टिंग करू शकतो, पटलं ना तुम्हाला? पटलं. मग मॅडम तो रोल तुमचाच. पण जर मला तुम्ही पुन्हा घाबरवलत ना किरकिरे, मी तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकेन. नाही सॉरी मॅडम. बरं येऊ मी? या आणि उद्या ऑफिस मध्ये. ओके पुन्हा मॅडम. घरी याल. थँक्यू मला साथ दिल्याबद्दल. सकुड्या थँक्यू रश्मी. बाय मॅडम. ए थांब मी पण येते. जा जा. बाय. काय हो, तुम्ही सुद्धा त्याला साथ दिलीत, माझा विचार नाही केला. अगं गाई गाई मला आता समजलं. आणि मला हेही समजलं की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. चला अगं खरं
अगं खरं तुम्ही घाबरवलं. दादा दादा दादा, अरे बाहेर एक माणूस आलाय. तो म्हणतोय की तो वहिनीच्या मागच्या जन्मीचा नवरा आहे. काय? मस्करी केली मी. दादा मामा, अरे मस्करी केली ना मी. काय चाललंय? मी आईला नाव सांगेन. आई आई अहो काय? पाण्यात पडलो. वाचवा पाण्यात पडलो अहो मी. अहो काय झालं? अहो जागे व्हा. अहो असं काय करताय? उठा. काय झालं? हा? मला वाटलं मी पाण्यात पडलो. स्वप्न पाहिलं का तुम्ही? हो, नेहमीसारखं स्वप्नच बघत होतो. घाबरले मी. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. म्हटलं काय झालं काय तुम्हाला? आणि इथे पडायला पाणी आहे कुठे घरात? काय झालं काय? हो पाणी कपात आहे. आज पाणी नाही, उद्या पाणी नाही. अरे बापरे, म्हणजे 2 दिवस आंघोळ करायची नाही? असं काही नाही. मी पाणी भरून ठेवलंय. वाटीत, चमच्यात, पिंपात, टोपात सगळ्यात पाणी भरून ठेवलंय मी. काळजी करू नका. अरे बापरे, म्हणजे माझ्या वाटीतलंच पाणी आहे वाटतं. नाही नाही, आज पाणी कपात आहे ना. ते आता तू म्हणाले की वाटीत बोलली होतीस ना. वाटीत पाणी हो, पाणीत कपात आहे ना. मग पाण्यात वाटी आली ना की वाट्यात पाणी कपात बोललीस ना. गोंधळ घालू नका हो माझा. आधीच मी कन्फ्युज आहे. वाटी पाणी जाऊ देत. मला सांगा तुम्ही स्वप्नात काय पाहिलं तर? मी रोमॅन्टिक स्वप्न बघितलं. तुम्ही स्वप्नात तरी रोमॅन्टिक होता. मला खूप आवडलं. अगं ना, मी पिचकारी घेऊन ना तुझ्या मागे लागलो होतो आणि तुला पूर्ण रंगवलं होतं. आणि गाणी सुद्धा गात होतो मी. तुम्ही आणि गाणी. हो. चला स्वप्नात काय ना होळी खेळलात. व्हेरी गुड. मी काय म्हणतोय, म्हणजे रंगवण्यासाठी होळीच का? आपण रंगपंचमी इथेच खेळूया ना. मी बाजारातून रंग घेऊन येतो. अहो पण तुम्ही रंगवाल मला. मी धुणार कुठे चेहरा? पाणीच नाहीये. असा चेहरा घेऊन जाणार का ऑफिसला? नाही, कामावर तर गेलंच पाहिजे मला. आणि सुट्टी नाहीच ना तुम्हाला? नाही ना. मग काय करायचं आता? चला आवरा. वाटीतलं पाणी शिंपडायचं, निघायचं. अच्छा, म्हणजे हातपाय धुवून घ्यायचे? अहो तसं नाही, असं शिंपडायचं आंघोळ केल्यासारखी. आता आपली रश्मी आहे की नाही, तिने कशा बदा बादल्या होत्या, तसं नाही. शिंपडायचं. माझ्या वाटेला काही आहे की नाही आंघोळ करायला? वाटीतलं पाणी आहे म्हटलं ना. पाणी कपात असल्यामुळे वाटीतलं पाणी. बरं झालं आई नाहीये म्हणून बरं झालं. नाही तर आईला केवढं पाणी लागलं असतं. सांगू आईला? नको आईला सांगू. ती मस्करी केली का मी? बरं, ते काय जरा गरम पाणी केलंस का ते वाटीतलं? ते कर ना, मग मी येतो आंघोळीला. करते. स्वप्न पाहू नका. नाही, अजिबात स्वप्न बघणार नाही. तू लवकर सगळं कर, मी आलोच. काय की स्वप्न पडतात मला. म्हणजे कॉलेजला दांडी मारायची? हो. अगं मग मॅटिनीचा शो बघायला जमणार आहे का? नको अगं, परीक्षा जवळ आलीये. बाबा आधीच माझ्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा ओततायत ग. ते वॉटर डिपार्टमेंटला कामाला आहेत. पाण्यासारखा पैसा म्हणजे ते खूप खर्च करतायत माझ्यासाठी. त्यांना मला आपल्या पायावर उभी करायची आहे. अगं मी 2 वर्षाची असल्यापासून पायावर उभी राहायला शिकले. तेव्हापासून आमच्या बाबांचं टेन्शन मिटलं. अगं तसं नाही ग, त्यांना मला उंचावर बघायचंय. मग आपण माथेरानला जाऊया ना. तुझा माथा ना रानच आहे, त्यात काही राहत नाही का ग? म्हणून सांगते, जास्त डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. जेवढं पेलं तेवढंच घ्यायचं. तुझ्या आई वडिलांनी तुझ्या भविष्याचा काय विचार केलाय का? हो तर ते म्हणतात की चांगला मुलगा बघून ना माझं लग्न करून द्यायचं. मग काय त्याचं टेन्शन. मग तू विचार केलास की नाही कोण आहे तुझ्या नशिबात ते? अजून दिसला नाहीये ग. तुला दिसला की नाही? हो, ते हवालदार जाधव आहेत ना. त्यांचं काय? हल्ली तेच माझी स्वप्न रंगवतात.
रंगव ना. इथे. आता इथे. आणखी रंगव ना. इथे राहिले इथे. इथे पण इथे पण. अजून थोडं. जाधव सर यस सर. काय येस सर कुणाचं थोबड रंगवतंय? आपलं ते होळी आले ना. मग होळीला का थोबड रंगवतात? तसं नाही सर. मग सुट्टी मिळाली असे तर यावेळी. सुट्टी? आपण ना पोलीस मध्ये काम करतो कळलं का? सुट्टी म्हणे. अरे मला सुट्टी मिळाली असती तर मी नसतो का गेलो रंगवायला. सर तुम्ही पण थोबाड रंगवणार? थोबड मला अंग अंग रंगवायचं. सर 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 एक सांगतोय बघा मला प्लीज प्लीज मला 4 दिवसाची सुट्टी द्या प्लीज प्लीज. 4 दिवस रंगवायला? अहो हा 4 दिवस लागतातच ना. तू कुठला रंग वापरणार आहेस असा? ऑइल पेंट. अच्छा एक काम तू घे आणखी 2 दिवस सुट्टी घे. आता रंग लावल्यावर काढायला 2 दिवस तर लागणारच ना. हा बरोबर बरोबर. अरे पण एकदा रंग लावला की काढायचा कशाला? काढायचं कशाला म्हणजे? अरे आम्ही तर कुठल्या रंगाबद्दल बोलतोयस? तू कुठल्या रंगाबद्दल बोलतोयस? अहो पेंटर रंग काढणार. अहो माझ्या घराला रंग काढायचा. प्लास्टर निघालंय सगळं. काय सर काय हा रंगहीन माणूस आहे. आम्ही कुठच्या रंगाबद्दल बोलतोय आणि हा कुठच्या बद्दल बोलतोय? मी रंगहीन नाही. नाहीये मी रंगहीन. मी होळी खेळायचो. माझे बाबा पण होळी खेळायचे. होळी खेळायला सारखे बाहेर जायचे. मला आठवतं त्या दिवशी होळी होती. बाबा सकाळी असे होळी खेळायला घरातून निघून गेले. मी घरातच होतो आणि दुपारी बाबा परत आले. संपूर्ण थोबाड असं रंगलेलं होतं. जेवायला बसलो. आई म्हणाली आता पुन्हा बाहेर जायचं नाही. बाबा म्हणाले मला बाहेर जाऊ दे. मला जाऊ दे बाहेर. पण बाबांचं ऐकेल ती आई कसली. शेवटी तिने बाबांना घरातच बसवून ठेवलं. आणि संध्याकाळी मी बाहेर गेलो तर दरवाजावर एक माणूस आला. मला म्हणाला मी तुझा बाबा आहे बेटा. मी तुझा बाबा आहे. मला कळलंच नाही. मी आईला बोलावलं. आईला पण कळलं नाही. शेवटी आईने दोघांनाही आंघोळ घातली. तेव्हा कळलं. दुपारी आलेले ते शेजारचे काका होते आणि संध्याकाळी आले ते माझे बाबा होते. असं रडायचं. अच्छा म्हणून तू रंग खेळत नाहीस का? हो. मुद्दाम होळीच्या दिवशी मी ड्युटीवर येतो. मला अजिबात रंगपंचमी आवडत नाही. हे बघा अरे इथे आम्हाला होळीला रजा मिळत नाही आणि हा होळीला ड्युटीवर येतो. मला जर रजा मिळाली असती तर घोसालिया तुमचं काम जरूर होईल. फक्त एक खोका पाठवून द्या मला. अहो डेंजर डॉनचं वचकच आहे तसं. पोलिसांचं काय घेऊन बसतात. मी इथे आलोय हे त्यांना माहीत नसणार. मग मी काय करणार आहे हे त्यांना कसं कळणार. आफ्टर ऑल आय एम ए डॉन. डेंजर डॉन.
बॉस, रुपा. बॉस, मला त्या कंपनीत जाऊन काय करायचंय? तू काहीही करायचं नाही. मग मी त्या कंपनीत कशाला जाऊ? योग्य वेळ आल्यावर सांगेन तुला मी काय करायचं ते. बॉस, बंड्या कोल्हेच्या प्रकरणामुळे मला ऑलरेडी पोलीस ओळखायला लागलेत. म्हणून तर तुला जपून वावरावं लागेल. म्हणजे कसं? बघ, तुझा आजपासून नाव रूपा नाही, दामिनी. दामिनी? किती जुनाट नाव वाटतं ते. काहीतरी नवीन द्या ना. ठीक आहे, लीना. चालेल. चालेल काय? चालून ठेवावं लागेल. मी तुझं इथे काय बारसं करत नाही नाव ठेवायला तुझं. डोंट वरी बॉस, तुम्हाला नाव ठेवायला मी कुठे जागाच ठेवणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट.